छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची भव्य रॅली दरम्यान काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। वेश बदलून दिल्लीला जात होतो याचे पुरावे दिले तर राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य। आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, सुप्रिया सुळेंना ओपन चॅलेंज। देशमुख आणि फडणवीस नागपुरामध्ये एकाच व्यासपीठावर, पण संवादच नाही। बावनकुळे, परिणय फुके, कृपाल तुमाने यांचा मात्र जुजबी संवाद। दिल्लीमध्ये या महिन्यामध्ये मोठी राजकीय उलाढाल होणार असल्याची माहिती पवारांनी दिल्याचा जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। तुम्ही दिल्लीमध्ये सत्तांतर करून या, जयंत पाटलांनी दिल्या शुभेच्छा। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब। आव्हान याचिका फेटाळून लावत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं सुप्रीम कोर्टाकडून कायम। महाराष्ट्र एटीएस कडून अवैध टेलिफोन एक्सचेंजचा भांडाफोड। 1.5 वर्षांपासून सुरू होतं रॅकेट। एकाला अटक, 10 सिम बॉक्स, 265 सिम कार्ड जप्त। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमधली पोलीस भरती रद्द झाली। भरतीला आलेल्या उमेदवारांचा आरोप, 2,500 उमेदवारांना नाहक त्रास। अंबादास दानवेंचीही टीका। लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका। पहिल्या हप्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी। एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये आरक्षण देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार। निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असल्याचा दावा। सुजय विखे मोठ्याचं लाडकं लेकरू। संगमनेर आणि राहुरी अशा दोन्ही ठिकाणी उभा करा। बाळासाहेब थोरातांनी घेतली सुजय विखेंची फिरकी, तर बाळासाहेब थोरातांवर राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। हर्षवर्धन पाटील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। कार्यकर्त्यांकडून इंदापूर विकास आघाडीची स्थापना। शिर्डीत भाजप नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या व्यासपीठावर। बाळासाहेब थोरातांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानं आश्चर्य। पिपाडांनी 2009ला लढवली होती विधानसभा निवडणूक। मनोज जरांगेंविरुद्धचं अटक वॉरंट पुण्याच्या कोर्टाकडून रद्द। कोर्टाचा अवमान होईल असं बोलू नये अशी समज। कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग खाली असलेल्या वाहनांवरती कोसळलं। 2 ते 3 जण जखमी, तर 8 ते 10 जण थोडक्यात बचावले। कोल्हापूरच्या अकिवाट बस्तर वाड्यादरम्यान पुराच्या पाण्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पलटी। 6 शेतकरी गेले वाहून, 3 बचावले। एकाचा मृत्यू, 2 अद्याप बेपत्ता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।